नमस्कार. आजच्या या तिसऱ्या भागामध्ये आपण बोलणार आहोत अँटिलिया प्रकरणातल्या एकूण गतिविधी संबंधी. अँटिलिया प्रकरण हे अनेक प्रकरणांची कडी झालं आहे आणि या प्रकरणामध्ये आता वेगवेगळी लोक आत येऊ लागलेली आहेत. सगळ्यात पहिल्यांदा या तपासाविषयीचंच काही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मुळात अँटिलिया प्रकरण NIA म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे गेल्यानंतर खरं तर ATSची यात एंट्री का झाली हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. मुंबई पोलिसांनी याचा तपास केला असता, म्हणजे मनसुख हिरेन प्रकरण हे ATSकडे गेलेलं आहे. मुंबई पोलिसांनी तपास केला असता तर काम भागलं असतं. पण मनसुख हिरेनच्या प्रकरणामध्ये दहशतवाद कुठून आला हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. खरं तर ही ATSकडे देण्याच्या ऐवजी हे संलग्न प्रकरण असल्यामुळं, म्हणजे मनसुख हिरेनचा मृत्यू हा अँटिलियाच्या स्फोटकाच्या प्रकरणात झालेला असल्यामुळं याचा तपास देखील NIAकडे राहायला हवा होता. पण जाणीवपूर्वक तो तपास ATSकडे देण्यात आला आणि ATS स्वतंत्रपणे तपास करते आहे. एखाद्या प्रकरणाचं खोबरं करायचं असेल तर वेगवेगळ्या तपास यंत्रणा त्यात आणल्या जातात आणि त्यावर वेगवेगळे निष्कर्ष काढले जातात. मग या निष्कर्षानंतर कोर्टामध्ये हे प्रकरण उभंच राहू शकत नाही अशी स्थिती असते. एकूणच या प्रकरणामध्ये निष्कर्षातला गोंधळ व्हावा अशी तपास यंत्रणांची आणि सरकारची इच्छा दिसते आहे, त्यामुळेच हे घडतं आहे. बरं, आणखी काही प्रकरणं खूप महत्त्वाची आहेत जी या प्रकरणाला लागून आहेत, म्हणजे या प्रकरणातल्या व्यक्तींना लागून आहेत. म्हणजे बघा, पहिल्यांदा स्फोटकानंतर एका दहशतवादी संघटनेनं जबाबदारी घेतल्याचा ड्रामा, त्यानंतर वाझेला संशयास्पद समजणे, वाझेला अटक होणे, वाझेनंतर परमवीर सिंग यांची बदली होणे, त्यानंतर परमवीर सिंगांनी गृहमंत्र्यांवरती आरोप करणे, या मालिकेत राज्यातला अजून एक मंत्री यात लिप्त असल्याची आणि त्याची चौकशी होणार असल्याची चर्चा देखील सुरू झालेली आहे. अर्थात ती चौकशी होणार की नाही हे तपास यंत्रणांना ठाऊक आहे. पण आणखी एक प्रकरण असं आहे की ज्या प्रकरणाचा गांभीर्यानं विचार होणं आवश्यक आहे. प्रकरण काय आहे? आपण मागच्या काही दिवसापासून बघतोय की राज्यातले एक एक अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जात आहेत. म्हणजे राज्याचं सर्वोच्च पोलीस महासंचालक पद सोडून देऊन सुबोधकुमार जयस्वाल केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेत. आणखी एक महिला अधिकारी आहेत ज्या सोडून देऊन पुन्हा प्रतिनियुक्तीवर गेलेले आहेत आणि अशातच आणखी एक मनोज कुमार नावाचे अधिकारी प्रतिनियुक्तीवर गेलेले आहेत. हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणं हे जरा खटकणार आहे. तसं बघता सरळ सरळ राज्यातून काम न करता केंद्रात ज्यांची काम करण्याची इच्छा आहे ते अधिकारी केंद्रात जातात. खरं तर केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले हा शब्द चुकीचा ठरेल, कारण IAS किंवा IPS अधिकारी हे केंद्राचे अधिकारी असतात ज्यांना त्या राज्याचं केडर दिलेलं असतं. म्हणजे त्यांची केंद्रानं नियुक्ती इथे केलेली असते UPSCने. त्यांना परत बोलावून घेतलं जातं आणि ते केंद्राच्या सेवेमध्ये जात असतात. असं बऱ्याच वेळेला घडत असतं. पण अशात महाराष्ट्रामध्ये जे काही अधिकारी निघून जात आहेत त्यामागे एक मोठी कहाणी असल्याचं बोललं जातं. चला, अशीच एक कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे. या कहाणीतली सत्यता अॅनालायझरने शक्यतो पडताळून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातल्या पुरावे म्हणाल तर अॅनालायझर त्या घटना तपासणाऱ्या व्यक्तींनाच सांगेल की हे घडलंय की नाही. बघा, मुंबईच्या पोलीस दलामध्ये पद्धत अशी आहे की मुंबईचं पोलीस दल काही गोष्टीमध्ये बारकाईनं नजर ठेवतं. खास करून मुख्यमंत्री जर महत्त्वाकांक्षी असतील तर मुख्यमंत्री अशा स्वरूपाचं लक्ष ठेवायला लावतात. गृहमंत्रीसुद्धा ते करू शकतात. पण फोन टॅपिंग किंवा त्याच्या गतिविधीवर लक्ष ठेवणं या गोष्टी अनऑफिशियली, म्हणजे परवानगी न घेता मुंबई पोलीस करत असतात. काही ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडत असतात त्यावरती. बऱ्याच वेळेला अनधिकृतरित्या असं केलेलं असतं म्हणूनच फोन टॅपिंगचे मामले समोर येत असतात, फोन टॅपिंगचे विषय समोर येत असतात. विरोधी पक्षात असा आरोप करत असतो. आता या प्रकरणामध्ये घडलंय असं की मुंबई पोलिसांनी एका अधिकाऱ्याने, ज्यांनी स्वतः या गोष्टीत लक्ष घालून काही फोन टॅपिंग केले होते किंवा काही गोष्टींवरती लक्ष ठेवलं होतं. फोन टॅपिंग हा इल्लिगल शब्द होईल म्हणून लक्ष ठेवलं होतं बारकाईनं. आणि त्यात काही महत्त्वपूर्ण आणि गंभीर गोष्टी समोर आल्या होत्या. मुंबई पोलीस दलांमधल्या नियुक्त्या, बदल्या, प्रतिनियुक्त्या, चार्ज देणं या विषयामध्ये मोठ्या प्रमाणावर अपहार, भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार आलेली होती. आणि याच तक्रारीच्या अनुषंगानं गोपनीयरित्या मुंबई पोलीस काम करत होतं. एका अधिकाऱ्याने
या संबंधीचा सगळा दस्तऐवज तयार केला आणि हा सगळा दस्तऐवज तयार केल्यावर त्यात काही धक्कादायक सत्य समोर आलं. आता हे जरा गंभीर आणि धक्कादायक असल्यामुळं त्या पोलीस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची फाईल रेकॉर्डिंग सगळं ठेवून मुख्यमंत्र्यांना गाठलं. मुख्यमंत्र्यांना ही वस्तुस्थिती समजावून सांगितली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही फाईल तात्काळ गृहमंत्र्यांकडं कारवाईसाठी अग्रेषित केली. आता गृहमंत्र्यांच्या ताब्यात ही फाईल आल्यानंतर यावर कारवाई होण्याच्या ऐवजी गृहमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून समज दिल्याचं कळतं. आता ही समज का दिली? खरं तर कारवाई करून त्यावर बंधन घालणं थांबवणं आवश्यक होतं, पण गृहमंत्र्यांनी त्याची समज दिली आणि ती समज मिळाल्याबरोबर संबंधित अधिकाऱ्यांनी थेट आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधत महाराष्ट्र पोलीस दलच सोडलं आणि सरळ केंद्रात आपली नियुक्ती करून घेतली. काय असेल हे प्रकरण? कशा स्वरूपात होत असेल? जेव्हा या प्रकरणाची सत्यता आपण तपासू लागतो तेव्हा जे आरोप परमवीर सिंग यांनी केले आहेत त्या आरोपाच्या जवळपास आपण जाऊन पोचतो. परमवीर सिंगांचे आरोप अगदी तपशीलवार आहेत, ज्यात त्यांनी आपले ACP पाटील, आपले ACP भुजबळ आणि API वाझे यांच्याकडे ज्ञानेश्वरी या बंगल्यावरती अगदी निधी संकलनाचं काम करायला सांगितलं गेलं होतं. तो आकडा 100 कोटीपर्यंतचा होता, पण 1750 बार, रेस्टॉरंट्स आणि हुक्का पार्लर याच्या माध्यमातून 50 कोटीपर्यंत रक्कम जमा होऊ शकेल यासंबंधीचं नियोजन दिलं गेलं होतं. प्रत्येकी 3 लाख रुपये विभागणी करून दिली होती हॉटेल्सना आणि मोठा निधी गोळा करण्यासंबंधी कळवलेलं होतं. आता अशा स्वरूपाचं निधी संकलन मुंबईच्या पोलीस दलातून होत असेल तर आणखीही काही मार्ग असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती किंवा नाही देखील. मग दुसरा मार्ग कोणता? तर दुसरा मार्ग जो पहिल्यांदा आपण म्हटल्याप्रमाणे की मुंबई पोलीस दलातल्या नियुक्त्या, प्रतिनियुक्त्या आणि बदल्या यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार होण्याची शक्यता होती आणि एका माणसाच्या रेकॉर्ड सगळे जमा करून पोलिसांनी, त्या पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले होते. आता हेच रेकॉर्ड मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्यांकडे पाठवल्यावर त्या रेकॉर्ड सादर करणाऱ्या अधिकाऱ्यालाच दम भरला गेला होता. आणि वस्तुस्थिती ही आहे की हा सगळा व्यवहार करणारा व्यक्ती एका मंत्र्याचा मुलगा होता असंही म्हटलं जात आहे. कोण होता हा मुलगा? कोणता असेल तो मंत्री? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पण अधिकारी केंद्रात गेले हेही खरं आहे, ती फाईल मंत्रालयात फिरली हेही खरं आहे, याची चर्चाही तशी रंगते आहे. आता या चर्चेचा, या अधिकाऱ्याच्या प्रतिनियुक्तीचा आणि त्या मंत्र्याच्या मुलाचा या भ्रष्टाचारामध्ये सहभाग असणं ही बाब जितकी सत्य असेल तितकीच या सरकारसाठी किंबहुना या सरकारमधल्या गृह खात्यामध्ये होणाऱ्या अपहारासाठी चिंतेचा विषय असेल. हा विषय गृह खात्याचा आहे म्हणून गृहमंत्र्यांसाठी देखील चिंतेचा विषय असेल. म्हणूनच यात गृहमंत्र्यांना अजून एका अडचणीला सामोरं जावं लागू शकतं. आता गृहमंत्री हे प्रकरण किती गांभीर्याने घेतात, त्याचा तपास करतात का, यातल्या दोषीला खरोखर शोधून काढतात का, की गृहमंत्रीच बदलले जातात, या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नाची उत्तरं मिळायला हवी. कधी नव्हे तो भाजपच्या अध्यक्षांनी 2 मंत्र्यांची नावं लिप्त असल्याचं म्हटलेलं आहे. आता एक गृहमंत्री पकडले गेलेले आहेत. दुसरे मंत्री कोणते, का अजून कोणी मंत्री यात सहभागी आहे, हाही विचार होणं आवश्यक आहे. एकूणच आता अँटिलियाचं हे सगळं प्रकरण पोलीस दलातला भ्रष्टाचार तर बाहेर काढतं आहेच आहे, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे पोलीस दलाची इज्जत वेशीला टांगत आहे एवढं मात्र खरं.